विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे। पहिल्याच जोरदार पावसात गंधारी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था समोर आली आहे। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य रस्त्यावरून वाहून आलेले पाणी थेट शाळेच्या आवारात आणि वर्गखोल्यांमध्ये शिरले। वर्गात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा राहिली नाही। बाकांभोवती पाणी साचल्यामुळे अध्यापनात मोठा अडथळा निर्माण झाला आहे। काही विद्यार्थ्यांनी हतबल होत प्रश्न उपस्थित केला, बसायलाच जागा नाही, आता आम्ही शाळेत कसे शिकायचे? शाळेच्या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे दप्तर, वह्या आणि शालेय साहित्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच पाणी साचून राहिल्यास डासांचा प्रादुर्भाव वाढून विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेत सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळावे, अशी पालकांची मागणी आहे। शालेय व्यवस्थापन समितीने प्रशासनाने तातडीने पाहणी करून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शिलवंत इंगळे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, बुलढाणा।